या ठिकाणी उशीर झालेला आहे, मला जाणीव आहे, पण आता बोलणं पण आवश्यक आहे ना. जसं की हिवाळे साहेबांनी आता काही आठवण सांगितल्या त्या सांगणं गरजेचं आहे. नंतर तुम्हाला सांगायला कोण नाही आणि तुम्हाला ऐकायला वेळ नाही, कारण ही एक वेळ असते. आता जेवणाची पण वेळ झालेली आहे. अर्जुन खरात आणि मी आम्ही भावासारखं राहिलेलो आहे. आम्ही दोघं एकमेकांना भाऊ समजायचो. तो मला छोटा भाऊ म्हणायचा, मी त्याला छोटा भाऊ म्हणायचो. तो मला गुरु म्हणायचा, मी त्याला गुरु म्हणायचो. म्हणजे असं आमचं नातं होतं. आणि खरात लोकांचं घर आहे ना, भागवत खरातच्या घरापासून बोलतोय, त्यांचं घर खूप छोटं होतं, पण त्यांची मनं खूप मोठी मोठी होती. कारण त्या घरामध्ये प्रल्हाद शिंदेसारखा माणूस मावलेला आहे. त्या घरामध्ये आनंद शिंदेसारखा माणूस मावलेला आहे, पोखरीकरसारखा माणूस मावलेला आहे. म्हणजे ते किती मोठं मन असेल. त्या घरामध्ये पाय ठेवायला जागा राहत नव्हती. पण जर ह्या खरात कुटुंबियांना माहिती पडलं की कोणतरी कलावंत आपल्याला भेटायला आला आहे, तर हे लोक अतिशय आनंदित होऊन त्या कलावंताला घरी घेऊन यायचे आणि त्याची उठबैठ करायची. भागवत खरातांनी जो हार्मोनियमचा जो कारखाना काढला होता, त्याच कारखान्याच्या अनुषंगाने अर्जुन खरात यांच्यावर स्वराचे संस्कार झाले आणि तो स्वर शिकला. ज्या वेळेला भागवत खरात मेले त्यावेळेला त्यांच्या पत्नीच्या हातात कारभार आला. आणि ज्या वेळेला त्यांनी घर विकलं भागवत खरातच्या बायकोने, तसं आम्हाला माहिती नाही विकलेलं वगैरे काय, पण जेव्हा मला कळलं तेव्हा मी त्यांना सांगितलं की अक्षय खरातला एक हार्मोनियम घेऊन द्या, कारण तुमच्या घरामध्ये कलाकारांची बीजं आहेत आणि ती बीजं मोठी होती. पण त्यांनी काय आपलं ऐकलं नाही आणि त्यांनी संगीतापासून ते दूर गेले. पण अर्जुन खरात यांनी तो सूर धरून ठेवला. काही शिक्षण नसताना, घरी काही प्रॉपर्टी नसताना, संपत्ती नसताना, शेतीवाडी नसताना, कुणाचा पाठिंबा नसताना, स्वराच्या जीवावर तो महाराष्ट्रभर पोचला. प्रल्हाद शिंदेनं त्यानं संगीत दिलंय, रेकॉर्ड आहे, थोडी सांगत नाही तुम्हाला, रेकॉर्डिंग आहे, रेकॉर्डिंग. प्रल्हाद शिंदे, आनंद शिंदे, मिलिंद शिंदे यांची गाणी त्यानं रेकॉर्ड केलेले आहेत. हा छोटा कलावंत नव्हता, पण ते बघण्याचा दृष्टिकोन कुणाकडे, आमच्याकडे दृष्टिकोनच नाही ना. प्रल्हाद शिंदे काय छोटी ख्याती आहे काय, ज्याला संगीत दिले त्याने अर्जुन खरातने. कॅसेटवर नाव आहे त्याचं, संगीतकार आनंद अर्जुन नागोजी खरात, गायक प्रल्हाद शिंदे. छोटी गोष्ट नाही आहे ती, खूप मोठी गोष्ट आहे. पण याची जाणीव असायला पाहिजे, ती जाणीव त्या कलावंतांना नाही आहे. आणि ज्या पण वेळेला आम्ही कार्यक्रमाला जायचो, अर्जुन खरात मला घेऊन जायचं सोबत, कारण मला पण आवड होती त्या सगळ्या गाण्यांची, संगीताची. मला पण त्याने बेंजो शिकवला होता, पेटी शिकवली होती. पण आपलं काय खरं नाही हे मला भविष्य कळलं आणि सोडून दिले. पण अर्जुन खरातची मैत्री माझी तुटली नाही. ही शेवटपर्यंत आमची मैत्री होती. आम्ही शेवटपर्यंत मैत्री ठेवली आणि त्याला भावाप्रमाणेच वागणूक दिलेली आहे मी, आणि त्याने पण मला भावाप्रमाणे वागणूक दिलेली आहे. फक्त एक त्याला प्रसंग सांगायची गरज आहे, ती सांगतो. की तो आजारी होता, आथरुणावर पडलेला, आणि मी त्याला भेटायला आलो 2 माणसांना 3 माणसांना घेऊन. आता त्या ठिकाणी तर एक पदार्थ आणला होता माझ्यासाठी. ते सकुला आणि तुला आणि मनोजला माहिती आहे, तिघांना बरोबर आहे. बोलला की बाबा माझा भाऊ जगन्नाथ आढाव येणार आहे आणि ही वस्तू त्याला ठेव, त्याला खूप आवडते. ती वस्तू मी इथं वाच्यता करू शकत नाही, कारण ते सांगण्यासारखं नाही आहे. मग ती वस्तू मी आल्यानंतर त्याने काढली, मला वाढली आणि स्वतः भरपूर खाल्ली. तरी मनोजने त्याला दम भरला की पप्पा खाऊ नका, तुमच्या पोटात दुखते नाही यांनी, ते खाऊ नका. तो बोला नाही नाही, माझा मित्र आलाय, आता माझं पोट भरलंय, माझा मित्र आला, माझं पोट भरलंय. अरे बोललो पोट भरलंय ठीक आहे रे, पण तुला जगायचं आहे ना, तू हे काय विचारतो की तुला जगायचं म्हणून. पोट भरलं काय बोलतो सारखा. मी त्याला दम भरला, त्याला दम भरला तर माझं तो ऐकायचं नाही असं नाही, तो माझं ऐकायचं. पण म्हणजे त्याला एवढं प्रेम व्हायचं कोणी घरी आल्यानंतर, खाऊ की ठेवू, त्याला काय करू की नको. या ठिकाणी 2 कलावंत म्हणजे कलावंत राजगुरूच्या 2 मुली इथं आल्या आहेत. त्या 2 मुलींचं तो इतकं कौतुक करतो नेहमी, तुमच्या दोघींचं पण. तुमचं नाव विसरलोय मी, हां,
कल्पना राजगुरूंच्या मुली आहेत त्या दोन्ही, आहे ना, आहे ना. हा, तर त्या मुलींचा तो इतका कौतुक करतो, इतका कौतुक करतो की कधीतरी परराशिंदेचं कौतुक नाही केलं. कारण ज्यावेळेला तू गाणं गायलं तिकडे आपल्या कांजूर मारला, तूच गायलं ना ते गाणं, प्रतापसिंग बुजडेने लिहिलेल्या गाण्यावर मौसम की तरह तुम तो न बदल जाओगी, त्या चालू तू गाणं गायलं आणि त्या गाण्यात तो मोहून गेला होता. तो बोलला भाई ही खूप मोठी आर्टिस्ट आहे, इथं आली म्हणून तुम्ही छोटं समजू नका. तिच्यामध्ये जे गाण्याची जी कला आहे ना ती फक्त मला समजते कारण मी संगीतकार आहे. आणि तेव्हा त्यानं ते बोललं होतं तुझ्याबद्दल, त्यानं ते वाक्य. म्हणजे कलावंत कसा निवडायचा, कलावंताची कशी पारख करायची, त्याच्याकडे ते गुण होते. एकदा काय झालं की कार्यक्रम चालू असताना काही कलावंत बेसूर वाजू लागले. अर्जुन बोलला असं करू नका, मी पेटीवर बसलोय ना, तसं करू नका, कारण मी बेसूर वाजवतो असं होईल. आणि त्यांना दम भरला आणि सुरात गायला लावलं. कारण तुम्ही सांगितलं मगाशी की काही गायक लोक गात असताना जे वाजंत्री लोक असतात ना ते खूप नाटकं करतात आणि ते बेसूर गाऊन सुद्धा त्या गायकाला पाडत असतात. पण अर्जुन घरातने असा दुजाभाव कधी केला नाही. त्याने कोणत्याही कलावंताला कलावंत घडवण्यासाठी प्रयत्न केला. आणि एक दिवस सकाळी 7 वाजता तो माझ्या घरी आला. त्याला महात्मा आपले राजर्षी शाहू महाराज गाणं पाहिजे होतं आणि वैशाली शिंदेवर त्याला कोल्हापूरला जायचं होतं. वैशाली शिंदेचा कोल्हापूरला कार्यक्रम होता. सकाळी 7 वाजलेत, मी झोपलेलोच आहे. मला बोलला भाई आपलं आत्ताच्या आत्ता गाणं लिहायचे. अरे म्हणलं गोंधगाड्याकडून लिहून घ्यायचं असतं ना गाणं तू. ते मला गोंधगाड जागेवर नाहीत, माझा तुझ्याशिवाय मला कोण पर्याय नाही. आम्ही दोघांनी ते गाणं लिहिलं 3 तासात आणि वैशालीने कोल्हापूरला गायलं. म्हणजे आपण जरी चुकलो तरी पण तो यमक जुळून आणायचा. तो यमकांचा बादशाह होता. गोंधगाड्यांना माहिती असेल जिथं यमक कुणाला मिळत नसेल ना तिथं अर्जुन घरात यमक शोधून काढायचा आणि ते द्यायचा कवी लोकांना. पण कवी लोक हे सांगत नाहीत ना, त्यांनी पण ते सांगितलं पाहिजे की त्याच्यामध्ये ती गुणवत्ता होती. तो यमक शोधून काढायचा आणि यमक द्यायचा. तर अशा माझ्या कलावंताला, माझ्या भावाला, माझ्या मित्राला आणि आंबेडकरी चळवळीमध्ये त्याने खूप आंदोलनामध्ये भाग घेतलेला आहे. त्या निमित्ताने त्या सगळ्यांना आम्ही आपल्या सगळ्या जागृत नगरी या वाशियांनी आणि कांजूर मार्गच्या वाशियांतर्फे आदरांजली वाहतो आणि इथेच थांबतो. आता हा श्रद्धांजली सभेचा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. उभं राहा, 2 मिनटं आपण शरणार्थी घेऊया. आणि जेवायची व्यवस्था केलेली आहे, इथे गायनाची व्यवस्था केलेली आहे. गायनाला सुरुवात होईल. नथी में शरणं बुद्धो में शरणं वरं एतेन सत्यवचेन ओ तुम्हें जय मंगलं. नथी में शरणं धम्मो में शरणं वरं एतेन सत्यवचेन ओ तुम्हें जय मंगलं. नथी में शरणं संघो में शरणं वरं एतेन सत्यवचेन ओ तुम्हें जय मंगलं. साधु साधु साधु. 2 मिनटं उभं राहा शांतपणे आणि जेवायला बसायचं. बाय माईक बंद कर. जेवणाची व्यवस्था केलेली, इकडे बसा, जेवून घ्या आणि इकडे कौलांचा कार्यक्रम